तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। धानोरा तीर्थक्षेत्र, महासिद्ध महाराजांच्या पुरातन मंदिराचा गौरव वन विकासाची प्रतीक्षा। धानोरा, जळगाव जामोद। प्रतिनिधी, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी विदर्भ, खानदेश आणि मध्य प्रदेश सीमेवर वसलेल्या श्री महासिद्ध महाराजांच्या पवित्र धानोरा तीर्थक्षेत्राचा इतिहास प्राचीन असून येथे भक्तांची वाढती गर्दी विकासकामांची गरज अधोरेखित करत आहे। महासिद्ध महाराजांचे पौराणिक महत्त्व। धानोरा येथील पुरातन मंदिरात श्री महासिद्ध महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। उज्जैनहून येथे आलेले आणि समाधीस्थ झालेले महासिद्ध महाराज 84 सिद्धांपैकी एक मानले जातात। त्यांच्या शुद्ध वस्त्र परिधान केलेल्या शुभ्र घोड्यावर विराजमान रूपाचे अनेक भक्तांना दर्शन झाले असल्याची श्रद्धा आहे। पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी भव्य यात्रा पौष पौर्णिमेला महासिद्ध महाराज पिंपळगाव देवी येथे जात असल्याचे मानले जाते, तर माघ पौर्णिमेला ते धानोरा येथे परततात। या निमित्ताने धानोरा नगरीत आठवडाभर चालणाऱ्या यात्रेचा शुभारंभ होतो। यात्रेदरम्यान सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, भारूड, कीर्तन आणि प्रवचन या आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। ढगे साहेब, कसं काय या वर्षी धानोरा यात्रा काय भाविकांसाठी यात्रा प्रांगणामध्ये ज्या आवश्यक सुविधा आहे त्या सुविधा पूर्ण पुरवलेल्या आहेत। यात्रा प्रांगणामधील दुकानदारांना पूर्ण जागा वाटप करून त्यांची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे। यात्रा प्रांगणातील अतिक्रमण काढून यावर्षी यात्रा चांगल्या प्रकारे भरावी या उद्देशाने चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे। पाण्याची सर्व सुविधा ठेवेल आपण नाही, ग्रामपंचायतच्या वतीने पिण्याच्या पाण्याची चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यावसायिकाला पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याप्रमाणे आपण प्रशासनाच्या वतीने व्यवस्था केलेली आहे। भक्तांसाठी आकर्षणांचे विविध कार्यक्रम। यात्रेच्या 5 दिवसांत दीपमाळेजवळ 35 फूट लांबीची काठी उभारली जाते। भक्त मंडळी वाजत गाजत मयूरपंख घेऊन नाचतात। मंदिर रंगीबेरंगी रोषणाईने सुशोभित होते आणि महासिद्धांच्या ओव्या गाण्याचा कार्यक्रम भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतो। विकासकामांची प्रतीक्षा। धानोरा तीर्थक्षेत्राला शासनाने अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असला तरी येथे अद्याप पुरेशा सोयीसुविधांचा अभाव आहे। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता निवास, भोजन व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची नितांत गरज आहे। धानोरा नगरीचे हे पवित्र तीर्थक्षेत्र भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देत असले तरी त्याचा सर्वांगीण विकास साधण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।